चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड मराठी माध्यम इयत्ता 4थी यातील लेक्चर सिरीजमधील दुसरं लेक्चर आज आपण या ठिकाणी घेणार आहोत की ज्यामध्ये आपण भौमितिक आकृत्या शिकत आहोत। या भौमितिक आकृत्यांमध्ये आज घेणार आहोत बघा आपण वर्तुळ। मग आता या ठिकाणी तीन वेगवेगळे चित्र दिलेले आहेत बघा तुम्हाला। पहिलं चित्र आहे बघा बांगडीचं, दुसरं चित्र आहे बघा सायकलचे चाक, तिसरं चित्र आहे बघा बैलगाडीचे चाक। मग हे वरील सर्व वस्तू वर्तुळाकार आहेत। आपण यापूर्वीच बघितलेलं होतं बघा, जर वस्तू अशी एकदम गोल असेल किंवा आकृती गोल असेल तर या गोल आकृतीला, भौमितिक आकृतीला नाव काय आहे बघा, वर्तुळ। आणि मग आपल्या असं लक्षात आलं तर या ठिकाणी बांगडी, सायकलचे चाक, बैलगाडीचे चाक हे सर्व कसे आहेत बघा, गोल आहेत। गोल आहेत म्हणजे सर्व वस्तू गोलाकार म्हणजे वर्तुळाकार आहेत असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं। मग आता या भागामध्ये या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं बघा। वर्तुळ म्हणजे आपल्या लक्षात आलेलंच आहे, जी आकृती गोल असते बघा, जी आकृती गोल असते त्या गोल आकृतीला नाव काय आहे बघा, वर्तुळ। आणि मग या वर्तुळाचे भाग एक आहे वर्तुळ केंद्र, त्रिज्या, व्यास आणि जीवा, या चार गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकावयाच्या। मग सुरुवातीला सर्वप्रथम आपण काय सांगितलं, एक वाटी घ्या, वाटी कागदावर ठेवून वाटीच्या कडेने पेन्सिल फिरवा, वाटी बाजूला काढा, कागदावर मिळणारी आकृती वर्तुळ होय। काय सांगितलं आपल्याला, सर्वप्रथम एक वाटी घ्या, वाटी कागदावरती अशी ठेवा, वाटी जर कागदावर ठेवली तर वाटीच्या भोवती अशी गोल पेन्सिल फिरवा, सर्व बाजूने गोल वाटीच्या भोवती पेन्सिल फिरवली, नंतर वाटी काढून घ्या। वाटी काढून घेतल्यानंतर जी वाटी बाजूला काढल्यावर कागदावर जी आकृती मिळाली आपल्याला, ती आकृती कशाची आहे बघा, वर्तुळाची आहे। मग आता नेक्स्ट मध्ये आणखी तुम्हाला समोर उपक्रम सांगता येते। आता काय करायचं, अशी 2-3 वर्तुळे काढा आणि वर्तुळाकार कागद कापून घ्या। म्हणजे थोडक्यात आता आणखी एक उपक्रम आपल्याला काय करायचा, हा आपण कागद म्हटलं, हा कागद आहे, ह्या कागदावरती आणखी एकदा आपण वाटी ठेवली। तुम्हाला पहिले आपण काय तर आपल्या बोर्डवरतीच वर्तुळ काढून दाखवलं, हा कागद घेतला, कागदावर वाटी ठेवली, कागदावर वाटी ठेवून त्या वाटीच्या भोवती पेन्सिलने गिरवा, कागदाच्या भोवती पेन्सिलने गिरवल्यानंतर कागद काढून बाजूला घ्या, कागद बाजूला काढून घेतल्यानंतर वाटी बाजूला काढून घ्या, कागदावरून वाटी बाजूला काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक आकृती मिळते आणि ही मिळणारी आकृती कशाची सांगितली, वर्तुळाची सांगितली। मग आता काय करायचं, आणखी अशी 2-3 वर्तुळे तुम्ही काढा आणि हा कागद ह्या आकृतीच्या बरोबर बाजूने वर्तुळाकार कापून घ्या। बघा आता आपण या ठिकाणी काय केलं, कागदावर वाटी ठेवून एक वर्तुळ बरोबर काढलं आणि तो वर्तुळाकार कागद कापून घेतलेला आहे। आता हा वर्तुळाकार कागद कापून घेतल्यानंतर मग तुम्हाला काय सांगितलं, तर एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घाला। मग आता या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे, हा वर्तुळाकार कागद आहे, त्या वर्तुळाकार कागदाचं चित्र दाखवलेलं आहे, आपण प्रत्यक्षात वर्तुळाकार कागद घेतलेला आहे। मग आता याला काय केलं तर खालून आपण थोडी घडी घातली, काय केलं या ठिकाणी अशी घडी घातली। बघा सुरुवातीला हा वर्तुळाकार कागद आहे, त्याला अशी आपण घडी घातली। मग घडी घातल्यानंतर या ठिकाणी घडी घातलेला जो भाग मिळाला आपल्याला, हा घडीचा भाग, त्यावरती आपण काय केलं, थोडी रेषा पेन्सिलने गिरवूया। बघा मग आपण त्या वर्तुळाकार भागाला पेन्सिलने रेषा गिरवली आणि ही जी पेन्सिलने रेषा गिरविलेली आहे त्या रेषेला म्हणावे वर्तुळाची जीवा। या लाल शाईने जी आपण रेषा गिरवली त्याला म्हटलं आपण वर्तुळाची जीवा। आणखी लक्षात घ्या,
काय केलं आपण, एक वर्तुळाकार 2-3 वर्तुळे कागदावर काढली, त्यातील एक वर्तुळाकार कागद घेऊन त्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे घडी घातली, घडी घाला. हा वर्तुळाकार कागद चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण अशी घडी घातली, बरोबर आहे. मग आता घडीने झालेली रेघ पेन्सिलने गिरवा. मग ही घडी पुन्हा उकलली आणि या ठिकाणी घडीने तयार झालेली रेघ आपण बघितली आणि त्याला पेन्सिलने किंवा पेनाने आपण गिरविले. मग ती लाल शाईने तयार झालेली रेघ, आणि ही जी लाल रेघ आपल्याला इथे मिळालेली आहे ही रेघ म्हणजेच वर्तुळाची जीवा होय. म्हणजे ही काय झाली या ठिकाणी वर्तुळाची जीवा. पुढे बघा, पुढे काय केलं, अशी आता दुसरा वर्तुळाकार कागद घ्या. आता दुसरा वर्तुळाकार कागद घेऊन दुसऱ्या वर्तुळाकार कागदाचे 2 अर्धे भाग होतील अशी घडी घाला. बघा, सर्वप्रथम काय केलं, आणखी एक वर्तुळाकार कागद आता दुसरा घेतला आपण. आता दुसरा वर्तुळाकार कागद घेतला आणि मग त्याला अशी घडी घाला. त्याला घडी घालताना कशी घालायची बघा, बरोबर मधोमध घडी घाला की जेणेकरून 2 अर्धे भाग तयार होतील. बघा काय, आता दुसरा वर्तुळाकार कागद घ्या आणि त्याचे अर्धे भाग होतील अशी घडी घाला. मग बरोबर अर्धे भाग होतील अशी घडी आपण या ठिकाणी घातली आणि या घडीने तयार झालेली जी रेघ आहे त्याला आता आपण गिरवूया. बघा बरोबर आता काय केलं आपण, वर्तुळाकार ही जीवा आता सोडून द्या, हे आपल्याला नाही बघायचं, आपल्याला ही समोरील रेघ बघत आहोत. बघा मग काय, तर बरोबर 2 अर्धे भाग झाले. ही इकडचा अर्धा भाग, इकडचा अर्धा भाग, असे 2 अर्धे भाग झालेली रेघ पेन्सिलने गिरवा. ही रेघ म्हणजे वर्तुळाचा व्यास होय. ही जी रेघ आहे बघा मधली, हा म्हणजे वर्तुळाचा व्यास होय. काय केलं आपण, वर्तुळाकार कागदाला बरोबर मधोमध घडी घातली, बरोबर मधोमध घडी घातली आणि अशी घडी घातली की ज्या घडीच्या दोन्ही बाजूला बरोबर अर्धा अर्धा भाग राहील आणि मग ती घडी पेन्सिलने किंवा पेनाने आपण गिरवली आणि ही जी गिरवलेली रेघ आहे ही रेघ म्हणजेच वर्तुळाचा व्यास होईल. बघा या ठिकाणी काय, ह्या वर्तुळाकार कागदाला एकूण एक घडी घातली आणि या घडीने तयार झालेल्या रेषेवरती पेन्सिलने गिरवलं आणि त्यानंतर ही जी मिळालेली रेषा आहे ही रेषा म्हणजेच या वर्तुळाचा व्यास होईल. मग काय केलं, हा आणखी पुढचा काय सांगितलं तुम्हाला, हे जे 2 अर्धे अर्धे भाग झालते. मग काय केलं, तर यांना आणखी एकदा आपण अशी एक घडी घातली, बरोबर आहे. मग अशी घडी घातल्यानंतर आपल्याला वर्तुळाचा पावभाग मिळाला. बघा त्यानंतर कागदाचा पावभाग तयार झालेला आहे. म्हणजे पहिली घडी कोणती घातली आपण, अशी घातल्यानंतर वर्तुळाचे 2 अर्धे अर्धे भाग तयार झाले म्हणजे अर्धा अर्धा. मग त्याला आणखी एक घडी अशी आपण घातली, त्यावेळी किती भाग तयार झाले बघा, तर वर्तुळाचा पावभाग तयार झाला. आणि मग काय, तर हे संपूर्ण वर्तुळ उकललं तर आपल्याला अशा प्रकारे चित्र दिसते. बघा, कागदाच्या घड्या उलगडा, मूळच्या वर्तुळाकृती कागद दिसेल. घड्यांनी झालेल्या रेघा पेन्सिलने गिरवा. या रेघा एकमेकींना जिथे मिळतात तो बिंदू म्हणजे वर्तुळाचा केंद्र किंवा वर्तुळ मध्य असतो. बघा म्हणजे काय केलं आपण, बघा हे जे 2 घड्या घातल्यानंतर वर्तुळ पावभाग झालेला दिसतो. मग या घड्या उकलाव्या. मग पहिली घडी उकलली, दुसरी घडी उकलली आणि मग उकलल्यानंतर काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला घड्या तयार झालेल्या आहेत तर तो भाग पेन्सिलने गिरवा. आपण याला असं पेन्सिलने गिरवून घेऊया. मग ह्या 2 मोठाल्या रेषा ज्या ठिकाणी या ठिकाणी मिळतात, ज्या ठिकाणी एकत्रित मिळतात तो त्या ठिकाणी एक केंद्रबिंदू देऊयात आपण. बघा जसा या ठिकाणी हा केंद्रबिंदू दिलेला आहे. मग काय, तर हा बिंदू म्हणजेच वर्तुळाचे केंद्र किंवा वर्तुळ मध्य होय, वर्तुळाचा मध्य
होय, म्हणजे या वर्तुळाचा या ठिकाणी केंद्र किंवा वर्तुळ मध्य हा आहे. कोणता आहे बघा, इथं लक्षात समजण्यासाठी बघा काळ्या शाईने दाखवतो तुम्हाला. या घडी घातल्यानंतर घड्या उकलून झालेल्या रेषा आपण पेन्सिलने गिरवल्या तर या ठिकाणी एकत्रित मिळाल्या आणि ज्या ठिकाणी ते एकत्रित मिळतात तो भाग म्हणजेच वर्तुळाचा केंद्र किंवा वर्तुळ मध्य होय. बघा आता पुढे घेऊया. बघ आता वर्तुळ केंद्रापर्यंत आपण आलो, वर्तुळ मध्यपर्यंत आपण आलो. आणखी एकदा लक्षात घेऊया. बघा आता पुढे काय शिकायचं बघा आपल्याला. हे आपलं वर्तुळ आहे, बरोबर आहे. आपण वर्तुळाकृती कागदाला 2 घड्या घालून 2 घड्यांवरती गिरवलं आणि त्या ज्या ठिकाणी मिळाल्या रेषा मिळाल्या त्या ठिकाणच्या भागाला नाव दिलं बघा आपण वर्तुळाचा केंद्र किंवा वर्तुळ मध्य. मग काय केलं, ह्या वर्तुळ मध्याला आपण प नाव दिलं, म नाव देऊया, काहीही दिलं तर चालते. या वर्तुळ मध्याला म नाव देऊया, म नाव दिलं आणि वर्तुळावर कोठेही एक बिंदू घेऊयात. मग या ठिकाणी एक बिंदू घेतला आणि त्याला नाव दिलं बघा आपण प नाव दिलं, त्याला नाव दिलं प. मग आता काय केलं, हा वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू प, वर्तुळाचं केंद्र म आणि वर्तुळावरील बिंदू प यांना जोडलं. मग आपल्याला रेषा मिळालेली बघा काय, तर त्या रेषेला नाव देऊयात आपण म प रेषा. रेषा म प मिळाली आणि ही रेषा म प हीच वर्तुळाची त्रिज्या होय. काय काय म्हटलं बघा, वर्तुळाच्या मध्यबिंदूला हा मध्यबिंदू म नाव दिले. मग वर्तुळावर कोठेही एक बिंदू घेतला त्याला प नाव दिले. मग स्केलपट्टीच्या मोजपट्टीच्या सहाय्याने त्यांना जोडलं आणि जोडल्यानंतर आपल्याला म पासून प पर्यंत एक रेषा मिळाली आणि त्या रेषेलाच नाव दिलं आपण म प आणि ही म प म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. म्हणजे आपल्या आता या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय लक्षात आलं. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकूयात कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे. कंपासच्या सहाय्याने वर्तुळ काढणे. मग यामध्ये एक कागद घ्या, आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही आकृती आहे, आकृतीत दाखवल्याप्रमाणे कागदाच्या साधारण मध्यावर एक बिंदू घ्या. कंपासचे पोलादी टोक व पेन्सिलचे टोक यामध्ये योग्य अंतर घ्या. कंपासचे पोलादी टोक घेतलेल्या बिंदूवर स्थिर ठेवून पेन्सिलचे टोक फिरवून वर्तुळ काढा. बघा ह्याला म्हटलं आपण कंपास. ह्या कंपासमध्ये आपण काय केलं, ही पेन्सिल टाकली आणि कंपासमध्ये पेन्सिल फिट केल्यानंतर हा एक कागद घेतला. आपण या ठिकाणी कागद म्हणून एक पाटीचा वापर करत आहोत. मग इथे एक बिंदू घेतला आपण, बघा हा बिंदू घेतला आणि मग या बिंदूवरती काय केलं, हे कंपासचे टोक आणि पेन्सिल ह्यामध्ये योग्य अंतर घेऊन हे पोलादी टोक या बिंदूवरती घेतले आणि पोलादी टोक बिंदूवरती घेऊन त्याच्या भोवती असा एक पेन्सिल फिरवली. मग आपल्याला एक पेन्सिल फिरून घेतल्यानंतर वर्तुळाकार आकृती मिळाली. मग याला म्हणतो आपण बघा वर्तुळ. तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे या ठिकाणी वर्तुळ काढणे कंपासच्या सहाय्याने शिकलेलो आहोत. काय केलं आपण, हे पोलादी टोक बरोबर एक बिंदू घेऊन त्यावर ठेवलं आणि त्या भोवती पेन्सिल अशी आपण फिरवली तर या ठिकाणी वर्तुळ तयार झालेले आहे. आता हे झालेले वर्तुळ काय करा, आपण पाटीवर न काढता कागदावर काढलेले असं समजा, पाटीवर न काढता कागदावर काढलेले असं समजा आणि झालेले वर्तुळ काय केला, कापून घ्या, कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या आणि मग कापल्यानंतर बघा मग आपण काय केलं, हे वर्तुळाकार कागद कापून घेतला. मग कापून घेतल्यानंतर
नंतर आता काय करायचं, पुन्हा पहिल्यासारखे याला घड्या घाला. पहिली घडी घातली बघा, बरोबर 2 भाग होतील अशी बरोबर मधोमध घडी घातली. परत एक दुसरी घडी घातली बघा, बरोबर मधोमध 2 भाग होतील. पुन्हा अशी घडी घातली मग पाव भाग तयार झाला. मग परत काय केलं तर हे घड्या उकलल्यानंतर मग ज्या ठिकाणी घड्या तयार झालेल्या होत्या त्याला पेन्सिलच्या सहाय्याने गिरवून घ्या. आणि मग पेन्सिलच्या सहाय्याने त्याला गिरवल्यानंतर त्या 2 रेषा म्हणजे व्यास बरोबर